यावर माझा विश्वास आहे। आज आपला मित्रपक्ष भाजप यांचा स्थापना दिवस आहे, काय शुभेच्छा देणार? राजकीय पक्ष जी आज जरी स्थापना झाली असेल तरी सुद्धा त्यांनाही माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियाच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या वतीनं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। आणि काल अनावधानाने आणि मस्करीने केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल तर कालच एका चॅनलवर मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी मान सन्मान दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते आणि त्यांनी काल केलेल्या वक्तव्यासंदर्भात आज दिलगिरी व्यक्त केलेली आहे। वळत इतर बातम्यांकडे बातमी आहे आता शेतकऱ्यांसंदर्भातले शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरनं अजित पवारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना फटकारलेलं आहे। लाईटली बोलून कोणालाही दुखवू नका असं अजित पवार म्हणाले, तर शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही त्यांनी म्हटलंय। नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं काय करता, शेतीमध्ये गुंतवणूक करता की नाही असा सवाल यावेळेस कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला होता आणि त्यांच्या याच प्रश्नामुळे राज्यभरातले शेतकरी दुखावले गेले होते। नाहक असं कोणी लाईटली बोलून कुणाला दुखवण्याचं काही कारण नाही, कारण तो लाखाचा पोशिंदा आहे। आज तो आपल्याला सगळ्यांना जगवण्याचं काम करतो, भाजीपाला फळं धान्य देण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये आम्हाला सगळ्यांना आपलेपणा आहे, आत्मीयता आहे। त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे। यानंतर बातमी संभाजीनगरातून छत्रपती संभाजीनगरामध्ये भर चौकामध्ये कुख्यात गुन्हेगारानं रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला केला। पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या कुख्यात गुन्हेगाराचा 12 तासातच माज उतरवलाय। ज्या चौकात कोयत्याने हल्ला केला त्याच ठिकाणी पोलिसांनी या गुन्हेगाराची धिंड काढली आहे। या हल्लेखोरावर बलात्कार, खून, लूटमारी यासारखे तब्बल 15 गंभीर गुन्हे आहेत। सय्यद फैजल उर्फ तेजा असं या हल्लेखोराचं नाव आहे आणि अवघ्या 12 तासातच या तरुणाचा माज, या गुंडाचा माज पोलिसांनी उतरवलेला आहे। बारामतीमधून हाणामारीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि बारामतीत एका तरुणाला झालेल्या मारहाणीवरनं अजित पवारांनी संताप व्यक्त केलाय। अजित पवारांजवळचा असला तरीही मारहाण करणाऱ्याचा बंदोबस्त करा असे आदेशच पोलिसांना अजित पवारांनी दिलेत। फुटबॉल खेळावा तसं ते मारत होते असंही अजित पवार म्हणाले असून बारामतीमध्ये 3 तरुणांनी एका युवकाला मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या गुंडांचा बंदोबस्त करा असं अजितदादा पोलिसांना म्हणतायत। 2 मोटरसायकलवरून 4 मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मारला। तुमच्याकडे पण काही क्लिप आली असेल, त्याला लाथा काय मारत होते, फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाललं होतं। मी पोलिसांना सांगितलं, उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा। कुणी कायदा हातात घेऊ नका। कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्याकडून तक्रार करा। आणि राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींनंतर आपण जातोय आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडीकडे। अमेरिकेतील प्रमुख शहरांच्या रस्त्यावर डोनाल्ड ट्रम्प विरोधात मोठं आंदोलन करण्यात आलेले। ट्रम्प यांच्या विभाजनकारी धोरणांच्या विरोधात हजारो आंदोलकांनी गर्दी केली होती। डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांना वाटतंय की हा देश त्यांचा आहे आणि त्यांना जे वाटतंय ते करतायत। याचा विरोध म्हणून लाखो अमेरिकन लोक हँड्स ऑफ चळवळीचा भाग म्हणून रस्त्यावर उतरले। आपण 3 दृश्य पाहतो यावेळेस। कॅलिफोर्निया, बोस्टन आणि टेक्सास मधली या 3 ठिकाणांसह अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी हजारो लाखो संख्येने नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्या विरोधामध्ये हँड्स ऑफ आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे।
ट्रम्प आणि एलॉन मस्क यांचा मनमानी कारभार आहे असा आरोप नागरिकांकडनं केला जातोय आणि त्यांच्या या मनमानी कारभाराविरोधात अमेरिकन जनता आता रस्त्यावर उतरतीये. या आंतरराष्ट्रीय घडामोडीनंतर आपण पाहूया तर राज्यातल्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या फोन चोरी प्रकरणासंदर्भात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मंत्र्यांसोबत पोलीस असताना सुद्धा बीडमध्ये मोबाईल चोरीला जाणं म्हणजे गुंड किती शिरजोर झालेत हे दिसून येत आहे. प्रत्यक्षात गुंड मंत्र्यांसोबत सेल्फी काढतायत असा टोला वडेट्टीवार यांनी लगावलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केलेले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकू, त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू, एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती अशा शब्दामध्ये शिंदेंनी हल्लाबोल केलाय. भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट समुद्री ब्रिज तयार झाला आहे. रामनवमीला भारतातील पहिल्या उभ्या लिफ्ट रेल्वे समुद्री पुलाचं उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पंबन ब्रिजचं उद्घाटन होणार असून रामेश्वरमला मुख्य भूमीशी जोडणारा हा पूल जागतिक स्तरावर भारतीय अभियांत्रिकीचा एक उल्लेखनीय पराक्रम आहे. कोकाटेंच्या विधानासंदर्भात अजित पवारांची प्रतिक्रिया समोर येते. कोकाटे काय बोलले माहिती नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असून शेतकऱ्यांबद्दल आम्हाला आत्मीयता आहे असंही अजित पवार म्हणाले. नुकसान पाहणी दौऱ्यादरम्यान कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचं करता काय, शेतीमध्ये गुंतवणूक करता की नाही असा सवाल कोकाटेंनी शेतकऱ्यांना विचारला होता. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झालेले. मात्र जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कृषी मंत्री गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेच नाहीत. मात्र कृषी मंत्री 378 हेक्टर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. मेट्रोच्या कामासाठी 15 दिवस वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. माजिवडा मेट्रो स्टेशनवर 5 ते 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचं छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जात आहेत आणि या काळामध्ये माजिवडा ब्रिजवरनं मुंबईकडनं नाशिक अथवा घोडबंदरकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद असेल. यासोबतच ही वाहनं ज्युपिटर हॉस्पिटल समोरील रोडने वळवली जाणार आहेत. रेल्वेनं प्रवास करताना अवजड सामान वाहून नेणाऱ्या प्रवाशांना मदत मिळण्यासाठी पश्चिम रेल्वेनं अनोखा उपक्रम राबवलेला आहे. या सेवेअंतर्गत प्रवासी ऑनलाईन पोर्टर म्हणजेच हमाल बुकिंग करू शकतात. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांची सोय लक्षात घेऊन पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केलेली आहे. जलवाहिनीच्या कामकाजामुळे वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये पाणीपुरवठा येत्या 8 एप्रिलला संध्याकाळी 2.5 तासांसाठी खंडित होणार आहे. पुढील 4 ते 5 दिवस पाणी गाळून उकळून पिण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलेलं आहे. राज्यातील सर्व शाळा अंगणवाडी केंद्रांचं छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरद्वारे हे काम करण्यात येणार आहे. यासाठी 1,04,00,000 रुपये खर्च करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. ऐरोलीमध्ये गणराज सोसायटीला 4थ्या मजल्यावर आग लागली. आगीने घरातील सामानाचं नुकसान झालेलं आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समोर येत आहे. तळेगाव दसासर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आलेला आहे. दरोडेखोरांनी मिरचीची पूड टाकून पंपावरील कर्मचाऱ्यांकडून 3,06,000ची रोकड लंपास केलेली आहे. दरम्यान पंप मॅनेजरच दरोड्याचा कट रचल्याचा छडा पोलिसांनी अवघ्या 3 तासात लावलेला आहे. या प्रकरणी आता मॅनेजरसह 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. चोरट्याने आंबेगाव बावधन या परिसरामध्ये घरफोडी केल्याची माहिती आहे. आंबेगाव इथं भर दिवसा घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान पोलिसांनी चोरट्याकडनं 2,27,000 रुपयांचा ऐवज जप्त केलेला आहे. स्क्रिंझोफेनिया आजार असलेल्या 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा 55 वर्षीय मजुराला 10 वर्षांच्या तुरुंगाचा कारावास सुनावण्यात आलेला आहे. या आरोपीने तरुणीवर वारंवार बलात्कार करून तिला गर्भवती केल्यानं मुंबई सत्र न्यायालयानं सिद्ध झालं. यानुसार तक्रारदार आणि तिच्या मुलीला आरोपीने प्रत्येकी 10,000 भरपाई देण्याचे आदेशही दिले आहेत. IPLमध्ये राजस्थान रॉयल्सनं पंजाब किंग्सचा 50 धावांनी धुव्वा उडवलेला आहे. राजस्थाननं पंजाबला विजयासाठी 206 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र
पंजाबला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 155 धावाच करता आल्या। राजस्थानने यासह पंजाबचा विजयी रथ रोखला असून राजस्थानचा या मोसमातील एकूण आणि सलग दुसरा विजय ठरलाय। संजू सॅमसनच्या नेतृत्वामध्ये राजस्थाननं ही कामगिरी केलेली आहे। राजस्थानच्या विजयासह कर्णधार संजू सॅमसननं रेकॉर्ड केलेला आहे। संजूनं राजस्थान रॉयल्सचा दिग्गज कर्णधार शेन वॉर्नरचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे। संजू राजस्थान रॉयल्सचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला असून संजूच्या नेतृत्वामध्ये राजस्थान रॉयल्सचा हा 32वा विजय ठरलेला आहे। दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा सामना करावा लागला। पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्लीनं एकूण 182 धावा केल्या आणि धावांचा पाठलाग करताना सीएसके संघाला केवळ 159 धावा करता आल्या। सीएसकेचा हा सलग तिसरा पराभव होता। काही चाहते पराभवासाठी धोनीला जबाबदार धरतायत। आयपीएलच्या यंदाच्या हंगामानंतर MS धोनी निवृत्तीची घोषणा करणार असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत। याला कारण ठरलेलं आहे काल सामन्यामध्ये धोनीचे पालक पहिल्यांदाच स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी पोहोचले होते, त्यामुळे निवृत्तीच्या चर्चांना आता उधाण आलेले आहे। पुण्याच्या भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरेंना पदोन्नती देण्यात आलेली आहे। सूर्यकांत मोरेंची अनियमित कारभारासंदर्भात चौकशी सुरू आहे, त्यामुळे मोरेंना पदोन्नती दिल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे। मुंबईचे डबेवाले बुधवारपासून सुटीवर जाणार आहेत, त्यामुळे 9 एप्रिलपासून 6 दिवस सेवा बंद राहणार आहे। मुंबईतील बहुसंख्याक डबेवाले मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यातून येतात। दरम्यान या गावांमध्ये सध्या यात्रा सुरू झालेल्या आहेत, त्यामुळे यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले सुटीवर जाणार आहेत। झेप्टो विरोधात मनसे आक्रमक झाले असून झेप्टोच्या खोटेपणाला मनसे स्टाईल उत्तर देणार असल्याचा इशारा मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी दिलाय। झेप्टोवाल्यांना मुंबईमध्ये फिरू देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। झेप्टोच्या गोडाऊनमधील अस्वच्छतेविरोधात मनसेनं आंदोलनही केलेलं आहे। ठाण्यातील माजीवाडामधील पूल 20 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे, त्यामुळे नाशिक मार्गे जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागणार आहे। तसंच घोडबंदर आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बंदी असणार आहे। दरम्यान कापूरवाडी जंक्शनमध्ये मेट्रो स्टेशनमध्ये काम सुरू होणार आहे, त्यामुळे वाहतूक बंद राहील। पाकिस्तानमधील 270 हिंदूंनी 5 एप्रिलला गुजरातमधील द्वारकाधीश मंदिराला भेट दिली। प्रार्थना करून आपल्याला खूप आनंद झाला, एक प्रकारे शांती आणि समाधान लाभलं अशी भावना यावेळेस त्यांनी व्यक्त केली। पंढरपुरात चैत्र यात्रेच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झालेली आहे। यात्रेसाठी किमान 4 ते 5 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। उकाड्याचा त्रास होऊ नये यासाठी मंदिर समितीने दर्शन रांगेमध्ये कूलर, पंखे बसवलेले आहेत। याशिवाय पायांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मॅट टाकण्यात आलेले आहेत। सिंधुदुर्गामध्ये काल संध्याकाळी तब्बल 2 तास चक्रीवादळासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली, त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली होती। यावेळेस झालेल्या पावसामुळे वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झालेला, तर काही प्रमाणात केळी आणि काजू झाडे पडली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। राज्याच्या अनेक भागामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे। रायगडच्या महाडमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि बस स्थानकामध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं। महाड एसटी स्थानकाच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, त्यामुळे उंच सखल भागामध्ये निर्माण झाले असून पावसानंतर बस स्थानकामधील कंट्रोल केबिनमध्ये सुद्धा पाणी साचलंय। पुणे शहरामध्ये पाण्याची मागणी वाढल्याने टँकरच्या फेऱ्यांची संख्या एका महिन्यातच तब्बल 10,000 वाढलेली आहे। फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकरची संख्या 38,522 इतकी होती, मात्र मार्च महिन्यामध्ये टँकरच्या तब्बल 47,886 फेऱ्या झाल्याचं महापालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलेलं आहे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हिरव्या मिरचीच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली होती। मिरचीचा भाव 7 ते 8 रुपये प्रति किलो इतका खाली गेला, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। त्यामुळे आता मिरची तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या खिशातून द्यावा लागतंय। उन्हाचा कडाका वाढला असल्याने सुगंध देणाऱ्या फुलांची आवक कमी झालेली, त्यामुळे शहर बाजारामध्ये फुलांचे दर वाढलेले आहेत। सध्या सणांचा काळ सुरू असून लग्नसराई आहे, मात्र फुलांची आवक या काळामध्ये कमीच असल्याने अस्सल फुलांच्या जागी काही प्रमाणामध्ये प्लास्टिकची फुलं आणि पुदिन्याच्या हारांनी कसर भरून काढलेली आहे। बातम्यांच्या वेगवान आढाव्यानंतर पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट।
एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय, ज्यामध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की एकावर एक दारूची बाटली फ्री करण्यात आली, त्यामुळे दारू दुकानांवर गर्दी होते. दुकानावरील गर्दीचा व्हिडिओ समोर आला असून हा दावा खरा आहे का, खरंच दारू स्वस्त झाली आहे का, याची आम्ही पडताळणी केली आणि काय सत्य समोर आलं पाहूयात. एका बाटलीवर एक बाटली दारू फ्री. खरंच दारू स्वस्त झालीये का? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? दारू महाग हो नाहीतर स्वस्त, दारू पिणाऱ्यांची कमी नाही. हा व्हिडिओ पहा. दारूसाठी दुकानाबाहेर रांगा लागल्यात. आपला नंबर कधी येतोय आणि आपल्याला बॉटल किती मिळतील हीच कुजबूज ऐकू येतेय. कारण एकावर एक फ्री अशी या दारू दुकानदारानं ऑफर ठेवली आहे. त्यामुळं तळीराम दारूसाठी तुटून पडलेत. जे एक बॉटल घेणार होते ते फ्रीवाल्या ऑफरमुळं बॉक्स घेऊन चाललेत. बघा, या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे नीट बघा. आपल्याला स्वस्तात दारूचा अख्खा बॉक्स मिळाल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतंय. मात्र रांगेत उभे असलेले टेन्शनमध्ये आलेत. बॉक्स दारू सगळेच घेऊन जाऊ लागले तर आपल्यासाठी शिल्लक राहील ना, हाच विचार त्यांच्या मनात येत असावा. हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं नेटकरीही पत्ता विचारतायत. त्यांनाही उत्सुकता लागली आहे की एकावर एक फ्री ऑफर का लावली आहे. असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्यानं याची सत्यता सांगणं गरजेचं आहे. दारू ही आरोग्यास हानिकारक आहे, आम्हीही याचं समर्थन करत नाही. मात्र हे दुकान आहे तरी कुठलं? आपल्या महाराष्ट्रातला हा व्हिडिओ आहे का, हे जाणून घ्यायची इच्छा अनेकांना असावी. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. व्हिडिओ सोबतच्या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय तो आधी पाहूया. बघा, दारू एकावर एक फ्री केल्यावर दुकानांवर गर्दी झालीय. लोक बॉक्स घेऊन जात असल्यानं स्टॉक लगेच संपतोय. हा मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. याबाबत अधिक माहिती वाईन शॉप्सवरच मिळू शकते. आमच्या प्रतिनिधींनी याबाबत माहिती मिळवली असता व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं. व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातला नाही. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशच्या नोएडातला व्हिडिओ आहे. अलीकडेच ई लॉटरीद्वारे दुकानांचं वाटप झालं. जुन्या दारू दुकानांचा ई लॉटरीत नंबर लागला नाही. 31 मार्च पर्यंत स्टॉक संपवण्याची अट होती. दारू संपली नाही तर ती सरकारकडे जमा केली जाणार होती. आपलं नुकसान होऊ नये यासाठीच दिल्लीप्रमाणे नोएडातील अनेक दारू दुकानांनी स्टॉक संपवण्यासाठी ऑफर सुरू केली. त्यामुळे दारू घेण्यासाठी रांगा लागल्या. आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातला नसून उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम